नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि नशीबवान मित्रमैत्रिणींनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा ठरू शकतो, कारण नशिबाची चक्र आता वेगाने फिरू लागली आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काही दिवसांपासून तुमची कामं विनाकारण रडखळत आहेत किंवा नशिबाची साथ हवी तशी मिळत नाहीये, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका मोठ्या वरदानासारखा आहे. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू आणि प्रामाणिक असतात, पण कधीकधी काळ आपली परीक्षा घेतो. मात्र आजच्या या विशेष कुंडली विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की 20 एप्रिल 2026 सोमवारचा हा दिवस तुमच्यासाठी नेमकी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आजच्या दिवशी विनायकी चतुर्थीचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे, जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी पुरेसा आहे. जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचा एक छोटासा सकारात्मक प्रतिसाद तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जेचा संचार करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या भागात मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमच्या नशिबावरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि शेवटी दिलेला एक छोटासा उपाय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकेल. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना सर्वात आधी आजच्या पंचांगाचा आणि ग्रहांच्या स्थितीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आज 20 एप्रिल 2026 वार सोमवार असून वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सकाळी 10:25 असेल आणि त्यानंतर चतुर्थी तिथीला प्रारंभ होईल. आज कृत्तिका नक्षत्र सकाळी 7:23 आहे आणि त्यानंतर अत्यंत शुभ मानले जाणारे रोहिणी नक्षत्र सुरू होईल. ग्रहांची स्थिती पाहिली तर सूर्यदेव मेष राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव आज वृषभ राशीतून गोचर करणार आहेत. मंगळ आणि बुध दोन्ही ग्रह मीन राशीत आहेत. गुरु महाराज मिथुन राशीत असून शुक्रदेव वृषभ राशीत प्रवेश करत आहेत. शनिदेव तुमच्यात स्वामी राशीतून म्हणजे मीन राशीत भ्रमण करत आहेत आणि राहू तुमच्या कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत आहे. ही ग्रहांची रचना पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णयाचा असणार आहे. राशी भविष्य सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना: आजचा राहू काळ सकाळी 7:30 ते 9 या दरम्यान असेल, त्यामुळे या वेळात कोणतेही महत्त्वाचे किंवा शुभ कार्य करणे टाळा. मात्र दुपारी 12 ते 12:51 या अभिजित मुहूर्तावर तुम्ही तुमची रखडलेली कामं किंवा नवीन उपक्रम सुरू करू शकता. त्यामध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल. आज कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. सकाळची सुरुवातच एखाद्या सुखद बातमीने होऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. कार्यक्षेत्राचा विचार केला तर तुमची कार्यक्षमता आज सर्वांच्या नजरेत भरेल. कदाचित गेल्या काही काळापासून तुम्ही करत असलेल्या कष्टांची दखल घेतली जात नव्हती, पण आज तुमचे वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करताना थकणार नाहीत. तुमच्या कामाची पद्धत आणि तुमची शिस्त यामुळे ऑफिसमध्ये तुमचं वजन वाढणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. तुमची प्रलंबित कामं आज वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण हलका होईल. पण लक्षात ठेवा की ही ऊर्जा योग्य दिशेला वळवणं तुमच्याच हातात आहे. फापट पसारा टाळून मुख्य कामावर लक्ष केंद्रित करा. यश तुमची वाट पाहत आहे. आज काही नवीन व्यक्तींशी तुमचे संपर्क येतील, जे भविष्यात तुम्हाला आर्थिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या मोठा फायदा मिळवून देऊ शकतात. व्यापार आणि उद्योगाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस गोल्डन चान्ससारखा आहे. जर तुमची एखादी मोठी डील किंवा व्यावसायिक व्यवहार गेल्या अनेक महिन्यांपासून अडकला असेल तर आज तो पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या यशामुळे तुमची आर्थिक स्थिती केवळ सुधारणार नाही, तर ती अधिक मजबूत होईल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विशेषतः जे लोक लोखंड, तेल, मशिनरी किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना आज अपेक्षित नफा मिळू शकतो. तुमची बोलण्याची पद्धत आणि तुमचा नम्र स्वभाव आज तुमच्यासाठी ग्राहकांचे दरवाजे उघडणारा ठरेल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की अति उत्साहात येऊन कोणावरही अंधळेपणाने विश्वास टाकू नका. विशेषतः पैशांच्या व्यवहारात कागदपत्रे नीट तपासा. आज तुमच्या चहूबाजूला आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संकटातून मार्ग काढाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस परिवर्तनाचा ठरू शकतो. जर तुम्ही बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर आज तुम्हाला सकारात्मक संकेत मिळतील. एखाद्या मोठ्या कंपनीतून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते किंवा आहे त्या नोकरीत पदोन्नतीचे वारे वाहू लागतील. उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचे कठीण वाटणारे कामही सोपे होईल. पण सावध रहा, तुमचे यश पाहून काही हितशत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या पाठीमागे कुरापती काढल्या जाऊ शकतात, पण तुमच्या संयमाने आणि आत्मविश्वासाने तुम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर द्याल. कोणाशीही वाद न घालता आपल्या कामातून उत्तर देणं आज तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आता एक महत्त्वाचा वळण: मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात एक असा संकेत मिळणार आहे जो तुमचं भविष्य बदलू शकतो. ही गोष्ट अगदी शांतपणे आणि शेवटपर्यंत ऐका. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करतोय पण फळ मिळत नाहीये, पण आज ग्रहांची स्थिती सांगतेय की तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे.
तुम्ही ज्या संधीच्या शोधात होता ती संधी आज तुमच्या दारावर दस्तक देऊ शकते. तुमच्या आयुष्यात अचानक एक मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत, जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. जर तुम्हाला हा भाग आवडत असेल आणि माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमचा हा विश्वासच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर आज घरगुती वातावरण खूपच सुखद असेल. जीवनसाथीसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. जर तुमच्यात काही कारणास्तव दुरावा आला असेल तर आज तो दूर होऊन संवाद वाढेल. पती पत्नींमधील परस्पर सामंजस्य घरामध्ये समृद्धी घेऊन येईल. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या स्वप्नासारखा असेल. ज्यांचे विवाह जुळण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी आज एखादे चांगले स्थळ चालून येऊ शकते. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य किंवा पूजा अर्चा संपन्न होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. पालकांच्या आरोग्यात सुधारणा होईल, ज्यामुळे तुमची मोठी चिंता मिटेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की रागावर नियंत्रण ठेवा. कधी कधी तुमच्या शब्दांमुळे घरातील शांतता भंग होऊ शकते, त्यामुळे बोलताना जपून बोला. विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी आजचा दिवस संधींनी भरलेला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे चीज होताना दिसेल. तुमची एकाग्रता वाढेल आणि कठीण वाटणारे विषयही सोपे वाटू लागतील. ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे किंवा नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी आज एखादी आनंदाची बातमी ईमेल किंवा फोनद्वारे मिळू शकते. जमिनीचे व्यवहार, मालमत्ता किंवा नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. तुमची आर्थिक बाजू सावरल्यामुळे तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आजचा दिवस त्यासाठी नक्कीच विचार करण्याजोगा आहे. पण तरीही अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे पाऊल उचलू नका. आज कुंभ राशीच्या महिलांसाठी सुद्धा अत्यंत खास दिवस आहे. महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल. जर तुम्ही घर बसल्या एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकायला हरकत नाही. मीडिया, इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल, जी तुमच्या प्रगतीसाठी पूरक ठरेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. कौटुंबिक सर्वांची ताळमेळ राखून तुम्ही घराला स्वर्गासारखे बनवाल. रखडलेली वसुली किंवा जुने येणे आज परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या बचतीत वाढ होईल. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडी खबरदारी घ्यावी लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कामाच्या व्यापात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ योगा किंवा ध्यानासाठी द्या. जर तुम्हाला आधीपासून काही जुनाट आजार असतील तर आज डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. प्रवासामध्ये असताना सावधगिरी बाळगा आणि अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या खाण्याच्या वस्तू स्वीकारू नका. तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती आज चांगली असेल, पण अतिश्रमामुळे थकवा जाणवू शकतो. कुंभ राशीच्या लोकांनो, आज तुमच्यासाठी एक विशेष आध्यात्मिक उपाय मी सांगणार आहे, जो तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. आज सोमवार आणि विनायकी चतुर्थीचा योग आहे. आज भगवान शिवशंकरांची आराधना करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर एक तांब्या शुद्ध जल अर्पण करा. त्यानंतर थोडे कच्चे दूध आणि पांढरी फुले अर्पण करा. गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, 21 अखंड तांदळाचे दाणे घ्या. तांदूळ तुटलेले नसावेत. एक तांदळाचा दाणा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत शिवलिंगावर अर्पण करा. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल. तुमच्या स्वामी ग्रहाची म्हणजे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा. आज तुमच्यासाठी शुभ अंक 2 आणि 4 असणार आहेत, तर शुभ रंग लाल आणि हिरवा असेल. या रंगांचा वापर केल्यास तुम्हाला कामात अधिक सकारात्मकता जाणवेल. जुन्या जाणत्या आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले निर्णय तुम्हाला कधीही अपयशी होऊ देणार नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा आणि जिद्दीने पुढे चालत राहा. शेवटी इतकेच म्हणेन की काळ कोणासाठी थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय माणसाचं भविष्य बदलू शकतात. आज काळ तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. तुमचं नशीब चमकण्याची हीच ती वेळ आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ दिवसाचा लाभ घेता येईल. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण राशी भविष्यासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि सकारात्मक रहा. अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. धन्यवाद.